नमस्कार मित्रांनो, एस के ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण आपले गुरं देण्याचे आहेत, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ टाकणार आहोत। खास काय झालंय, चारा नाही राहिला, काय नाही राहिला मित्रांनो। तर आपल्याकडे 3-4 अशा गाय आहेत पांढऱ्या। उन्हाळ्याचं पाणी नाही प्यायला, चारा नाही गुरांना, त्याच्यामुळे आपल्याला गुरं द्यायचेत। कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या बागेसाठी खतासाठी कोणाला गुरं घ्यायचे असेल तर संपर्क करा। तुम्हाला आम्ही गुरं व्यवस्थित दाखवतो। हे गुरं विक्रीला आहे आपल्याकडून, कोणाला पाहिजे असल्यास त्यांनी संपर्क करा। आता तुम्ही ही साधारण ही कालवड आहे, खिल्लार जातीचं कालवड आहे। याचे वय साधारण तुम्हाला सांगतो 2-2.5 वर्ष असेल। मला हे उठून दाखवतो। हट, मस्त असं पांढरं कालवड आहे। अख्खेच गोरे द्यायचे तसे, तर कोणाला पाहिजे असल्यास, कोणाकडे पाणी चारा असेल तर त्यांनी संपर्क करावा। हे कालवड द्यायचे आहे। तुम्ही पाहता ही गाय वासरू पेत आहे, हिला खाली तांबड्या रंगाचा गोरा आहे, खिल्लार कालवड आहे मस्त। कोणाला पाहिजे असल्यास कॉन्टॅक्ट करा। एकूण पाहिजे असल्यास तरी कॉन्टॅक्ट करा पाहिजे असल्यास, आणि समजे पाहिजे असल्यास कॉन्टॅक्ट करा। हे आपण त्यांना पद्धतशीर व्यवहार जमवून देऊ। शेतकऱ्यांनी शेतीसाठी खतासाठी पाहिजे असल्यास संपर्क करावा। हे बघताय, हे आपल्याला गुरं ठेवायचेच नाहीत आता। हे पांढरे आहे, हे कालवड आहे, हे गायचं कालवड आहे। बघा, हे बसलेली गाय तुम्हाला दाखवतो खबर। एक गाय विक्री केलेली आहे आपण शिरूरला। तर फोन नंबरवरती आपल्याला फोन आलता, त्यांना आपण 19,000ला हिची कालवड दिलेली आहे। तर अशा प्रकारे एक गाय विकलेली झाली 1 महिना। हे गुरांना परत फोनच आहे नाही, आपला ऑलरेडी यूट्यूबवरती व्हिडिओ आहे। तर गावरान जातीचं गुरं जर पाहिजे असल्यास संपर्क करा। ही गाय दाखवतो तुम्हाला, हे आपल्याला द्यायचे। काय करता मित्रांनो, आता मस्त चांगलं वाटतं, पण आता चारा नाही राहिला गुरांना। हे अशी कंडिशन झालेली, त्याच्यामुळे आपल्याला संभळ वाटत नाहीत गुरं। त्यांना पाणी नाही, वावरात वैरण नाही, काय नाही। आता एवढं 2-3 शारडा एवढंच पाळायचे, एखाद्याची पात काढून आणायची, चारायची त्यांना। हे गुरं नाही ठेवायचे आता मित्रांनो। बस लय भारी गुरं आहेत आपली, आणि काय होतंय, चाराचं नियोजन नाही, काय नाही, पाणी नाही प्यायला, मोकार त्यांचा तळतळाट लागतो आपल्याला उपाशी ठेवल्यावरती। त्यामुळे आपले शेतकऱ्याला खतासाठी कोणाला पाहिजे असल्या दुधासाठी दिलेलं बरं। धन्यवाद मित्रांनो। तर माहिती आपली सांगून झाली, तुम्ही संपर्क करावा, संपर्क करा। तुम्हाला नंबर देतो मी, बघताय।